प्रमेह किंवा मधुमेह हा जो आहे, याच्यामध्ये सर्वप्रथम पचनसंस्थेत बदल झालेले असतात. सूक्ष्म पचनामध्ये बिघाड झालेला असतो आणि त्यामुळे तुमच्या रक्तातली साखर वाढलेली असते. म्हणजे या ठिकाणी काही वेळेस इन्शुलिन सिक्रेशन कमी प्रमाणात होत असतं किंवा ज्या प्रमाणात आहारातून साखर घेतली जाते, त्याचा पूर्णपणे वापर होत नसतो आणि त्यामुळे विशेष करून प्रमेह निर्माण झालेला असतो किंवा रक्तातील साखर वाढलेली असते. जर आयुर्वेदीय दृष्टिकोनातून जर याचा विचार केला, तर वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष जेव्हा शरीरात वाढतात, तेव्हा त्यातून हा संतर्पणजन्य व्याधी उत्पन्न होतो, की ज्याच्यामध्ये रक्तातील साखर वाढलेली दिसून येते. मग त्याच्या अनुषंगाने खूप प्रमाणात तहान लागणे, वारंवार लघवीला लागणे किंवा खूप प्रमाणात भूक लागणे, या प्रकारची लक्षणे या पेशंटमध्ये दिसत असतात. पण जर बघायला गेलात, तर कुठेतरी तुमच्या पचनसंस्थेमध्ये बदल झाल्यामुळे अन्नातून मिळणाऱ्या साखरेचं ऊर्जेमध्ये रूपांतर होत नाही आणि त्यातून ही लक्षणं खरं तर उत्पन्न होतात. मग हे जे काही पचनातले बिघाड आहेत, हे आपण नाडीपरीक्षेद्वारे समजून घेऊ शकतो